एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण वाफ वड्याची चमचमीत अशी रस्सा भाजी बनवूयात. तर हा वडा हरभऱ्याच्या डाळीपासून बनवला जातो आणि याच्यातला जो रस्सा आहे ना तो काळ्या मसाल्यात बनवला जातो, पण अप्रतिम लागते याची चव. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 कप हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. नंतर आपल्याला ती रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे, म्हणजे छान भिजली जाईल. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर इथे गरम पाणी वापरून तुम्ही 2 तासामध्ये ही डाळ भिजवून घेऊ शकता. आता ही दुसऱ्या दिवशी सकाळी बघा डाळसुद्धा छान भिजली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आपल्याला वाटून घ्यायची, पण वाटताना याच्यामध्ये अजिबात पाणी घालायची नाही आहे. आणि डाळ वाटताना जास्त बारीक पेस्ट किंवा जाडसरसुद्धा ठेवायची नाही, अशी रवाळ वाटून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ते डाळ वाटून घ्यायचे. आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता मीठ आपल्याला इथे अगदी चवीपुरतं टाकायचं आहे. नंतर लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण मसाले खूप कमी प्रमाणात टाकलेत, कारण आपल्याला बाकीचे मसाले रस्सामध्ये वापरायचे, त्यामुळे इथे कमीच मसाले वापरायचे. आता हातावर याचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि असा इथे थापून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आणि अगदी मोठेसुद्धा करायचे नाही आहे. आता तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि सगळीकडे पसरून घ्यायचे. नंतर याच्यावरती आता वडे हे आपल्याला तयार करून घ्यायचे. तर मी एक वडा तुम्हाला हातावर करून दाखवला. आता बाकीचे वडे मी असेच तव्यावर करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने ते वडे करायचे. आता वरूनसुद्धा आपल्याला तेल घालायचं आहे आणि आता झाकण ठेवूया, तोपर्यंत मसाल्यांची तयारी करूया. तर इथे 2 कांदे मी असे चीर देऊन घेतले. आता गॅसवर भाजून घ्यायचे, म्हणजे रश्श्यालासुद्धा छान असा रंग येईल. आता झाकण काढून बघूया, तर खालची साईड अशी भाजली गेली की वडे आपल्याला इथे पलटी करून घ्यायचे. आता पुन्हा झाकण ठेवू आणि हलकंसं हे डाग येऊस्तोपर्यंत इथे भाजून घ्यायचे, जास्त पण भाजायची गरज नाही आहे. तर असं खालच्या साईडने पण छान असे भाजले गेलेत. आता एका प्लेटमध्ये आपण हे वडे काढून घेऊया. आता इथे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर त्या मसाल्यामध्ये मी इथं खोबरं आणि जी डाळ आपण भिजवली होती त्याच्यातली 2 चमचे डाळ मी बाजूला काढून ठेवली होती, ती सुद्धा मसाल्यामध्ये भाजून घ्यायची. नंतर लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा. आता ही छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. तर कोणताही रस्सा भाजी असू दे, त्याला असा मसाला खमंग भाजून तर मसाला परतण्यापर्यंत छान अशी काळजी घेतली का तो रस्सा एकदम चवदार होतो. आता हे खोबरं, डाळ, लसूण, आलं छान परतलं की यामध्ये जो आपण गॅसवर कांदा भाजला होता तो टाकायचा आहे आणि यावर मूठभर कोथिंबीर आणि थोडंसं तेल, एकदम छान मसाला भाजून घ्यायचा आहे. आता मसाला पण चांगला भाजला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आता मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं वाटण तयार करायचं आहे. पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे आणि तेल चांगलं तापलं की जिरं, हिंग आणि कढीपत्त्याचे पानं घालायचे. छान हे फोडणी करून घ्यायची. नंतर वाटण घालायचं आहे. वाटणसुद्धा आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता काही मसाले यामध्ये ॲड करायचे आपल्याला. तर यामध्ये हळद पावडर, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि घरगुती एखादा मसाला असेल तो घालायचा. छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इथे मसाला पण छान परतला आहे. तर यामध्ये आता पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला रस्सा किती घट्ट किती पातळ ठेवायचा त्या अंदाजाने इथे पाणी कमी जास्त करू शकता.
आता एक दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे. नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता भाजीला अशी खळखळून उकळी आली आहे, तर यामध्ये आता आपण जे वडे तयार करून ठेवले होते ते सोडायचे आहेत. आणि आता वडे हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटांकरिता झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वडे छान शिजले जातील. तर 5 मिनिटांनी बघा पुन्हा मिक्स करायचे. तर इथे आपली चमचमीत अशी वाफ वड्याची रस्सा भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करायचा आहे. आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, चपातीसोबत, भातासोबत किंवा फुलक्यासोबत अप्रतिम लागते. तर ही अशी वेगळ्या पद्धतीची वाफ वड्याची रस्सा भाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.